शाही तुम्हाला एक सांगू इच्छितो। काय झालं म्हणजे बुवा, आयोजकांनी तुम्हाला 10:30 वाजता कार्यक्रम चालू करायची विनंती केली होती। मी 9:30 वाजताच झालो, बुवांचा पत्ता नाही। जशी बुवांची 11 वाजता एंट्री झाली तसे आयोजक चालू करा चालू करा चालू करा। बुवा
हे वाक्य कोणावर मला ऐकायला लागलं माहितीये का? तुमच्यामुळे. बुवा आपण ज्ञानी आहात. प्रतिस्पर्धी शाहिरामुळे मला माझी चूक नसताना वाक्य ऐकायला लागले. बुवा जरा चूक सुधारा आणि वेळेवर हजर राहा, म्हणजे कसं मलाही घाई करता येणार नाही. जोपर्यंत प्रतिस्पर्धी शाहीर तुम्ही येत नाही ना वेळेवर, तोपर्यंत मी पण कार्यक्रम चालू करू शकत नाही ना. हा जरा लक्षात असू द्या बुवा. चला आता कार्यक्रमाला ओढूया. त्याने आमची कला सादर करण्याची बहुमोल संधी दिली.
ते म्हणजे यजमान श्री शंकरजी गोरे तसेच श्री सुरेश गोरे यांनी सालाबादप्रमाणे गणेश उत्सव निमित्त व सत्यनारायणची महापूजा निमित्त आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी पाचारण करून ही आमची ढाकू नृत्याची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी दिली त्याबद्दल प्रथमतः या परिवाराचे मी माझ्या नाच मंडळाच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतो। रसिक हो, आज मला लाभलेले या लांजा तालुक्यातील दिग्गज नामवंत ज्यांचं नाव आता मुंबई शहरामध्ये नव्हे तर या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजतंय असे नामवंत शाहीर जे माझे जिवलग मित्र आहेत विकासजी जांभळे बुवा यांना देखील या देशी शाहिराचा शाहीर मानत तसेच त्यांना त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्या संपूर्ण मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाचा लाख लाख शुभेच्छा देखील देतो आणि या ठिकाणी जमेला माझ्या सर्व तमाम रसिक श्रोत्यांना गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा। मायबाप रसिक हो, तो माझा आवाज तो माझा सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला आहे या लांजा तालुक्यातील दिग्गज साऊंड मास्टर मोर्या साऊंड ऑपरेटर आहेत व मालक स्वतः विश्वास ठाके यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला या दोन्ही शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा। मायबाप रसिक हो, आज या ठिकाणी जे माझे ढोलकीपट्टू आहेत सूरज ठाके ऑर्गन मास्टर जयेश मालक रसिक हो, जो माझा ऑर्गन मास्टर आहे याचा वाढदिवस आहे आणि मी माझ्या नाच मंडळाच्या वतीने प्रथमतः या जयेश मालक यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। तसेच पॅड मास्टर आहेत माझा हसमुख चेहरा आकाश करकरे आणि बुलबुल मास्टर नरेश गुरव या संपूर्ण कलावंतांना घेऊन श्री सोमेश्वर नाथ मंडळ गंजवड तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी प्रथम पहिल्या वर्गात होतो। जय हिंद, जय 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 महाराष्ट्र।
हॅलो 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 थोडासा आवाज बसलाय म्हणून बुवाला वाटेल हा बुवा फसलाय. खरी मजा दुसऱ्या वारीत आहे. झापूक झुपूक हा समजून घ्या. सगळं सोडूया सगळं सोडूया. असो त्याला गणाधीश जोईशी सर्व गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदे चतवार वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा. प्रतिस्पर्धी शाहीर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण परवाच दिवशी मुंबईतून आल्यानंतर रेल्वे त्या प्रवासामुळे आणि मुंबईचं पाणी ट्रेनचं पाणी गावचं पाणी मिक्स झाल्यामुळे आवाजामध्ये खराबी झाले. समजून घ्या सगळ्यांनी. तेवढं सुरुवात करतो बघा. सुंदर अशी ताल आहे. सुरुवात. सद्गुरु करावा हरिदा बजावा हरिदा बजावा हे गुरु राया सद्गुरु राया संसाराची नौका यावही तिरावा संसाराची नौका यावही तिरावा
गावही फिराला संसाराची नौका गावही फिराला सद्गुरूचा पाहता इशारा भक्ताला मार्ग हा मिळाला सूत्रधार तू विश्वाचा ही शब्दरा ही सद्गुरूला युगे युगे रूप तुझं पाहू दरबाराला संसाराची नौका नावही फिराला संसाराची नौका नावही फिराला जन्माचे होती सद्गुरु करावा हरिनाम घ्यावा हरिनाम घ्यावा हे गुरुराया सद्गुरुराया संसाराची नौका गावही फिराला संसाराची नौका गावही फिराला संसाराची नौका गावही फिराला संसाराची नौका गावही फिराला बोलती गणपती गजानन गावदेवी अखंड भागवा सराड्याचा गुरु रामचंद्र यांचा पांडुरंग मनोहर संजय शक्ती जागे सोमेश्वर महाकाली गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धरती अंबर हे सागर किनारे तुझ्या दर्शनाला हे आतुर सारे दुःखांचा नाश करण्याला विनवितो तुला रे शुभ कार्याला पुजितो मी तुला रे. या गोरे साहेबांच्या घरी
आपल्या पृथ्वी तलावरती आपल्या तालुक्यामध्ये सर्वांच्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा आल्यानंतर सगळ्यांच्या घरी आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. पण काय म्हणायचं बघा, बोल मेरा कंगना तेरे बिना सजना नींद नहीं आती. अरे घसा बसा हुआ तो क्या हुआ, आवाज तो है, दम है. लांबो रे बुआ, घसा बसा तो क्या हुआ, ये चुप बैठने वाला वैसे नहीं है. काय म्हणतो बघा, बहरून आला निसर्ग सारा निळी अंबर धरती. देवांचा तो देव गजानन आला भूवरती. पाहून त्या या विनायका ओढ लागल्या मनी. तिला दर्शन आला या साऱ्या विश्वाचा धनी. तिला दर्शन आला या साऱ्या विश्वाचा धनी.
उशीर भरपूर झालेला आहे, तरी सुद्धा अभी बाकी है, रात अभी बाकी है, जागते रहो. काय म्हणायचं बघा, रेश्मा मोरे राजपाट यांकडून कार्यक्रमाकरता 51 रुपयाचं बक्षीस केलेलं बघा. नाही तर मनाची लाज धर तू थोडी, किती करतोस गोकुळात खोडी, सवय तुझी नाही बरी, का गोकुळात पोरा टोरांना लावतोस नादी, आणि तुझ्यामुळे होते या गोकुळाची बदनामी. असं का म्हणतोय, त्या कृष्णाला छोट्या मोठ्या पोरांना घेऊन चोरी लबाडी करायची हौस असायची. त्याच्यामुळे व्हायचं काय, गोकुळातल्या सगळ्या पोरांना चोरी करायचं यायला लागलेलं आहे. म्हणून म्हणतो बघा, तत्पूर्वी एक विश्लेषण करायचं आहे. बारीचा सामना सुरुवात झालेलाच आहे आणि तमाम पब्लिक आलेला आहे. तुमचं मनोरंजन नक्की होणार आहे, कुणी जायचं नाही मात्र. मागच्या वेळेला आपला कार्यक्रम झाला होता, कार्यक्रम झाला होता केळसे गावामध्ये. हे लोक देत असतात टाळ्यांचा गजर. आज माझा आवाज बसलाय म्हणून टाळ्या आल्यात नाही, लक्षात घ्या. आज तुमचा पोपट होणार आहे मला माहिती. तेव्हा 22 तारखेला आपला कल्याणला कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर जैतापूरला शो आहे. तिथे काय तुमचं खरं नाही बघा. असो, पुढचा विषय बुवा म्हणून गेलेला आहे. कोडगावचे शाकलीबन, कोडगावचे म्हणतात शाकलीबन मला काही शिकवणार. बुवांना शिकवणे इतका मी काही मोठा नाही. बुवा मोठे मोठे मुद्द्यावरती पोचलेले आहेत. असो, चांगली गोष्ट आहे, अभिमान आहे मला त्या गोष्टीचा. परंतु बुवा दुसऱ्याला कमी समजू नका कधी. हे शाकलीबन झाकलीबन आहे ना, हे तुमच्या तोंडात शोभत नाही बुवा. मी आंडू पांडू गांडू म्हटलं ठीक आहे, आपण गावठी आहे. आम्ही गावठी आहे हो, तुमच्या तोंडात शोभत नाही. आता मला खरं सांगावं, शाकलीबन शब्द काय शब्द? विकास लांबोरे, विकास. तुझा विकास अजून झालेला नाही, मला वाटतं व्हायचा बाकी आहे. त्याच्यामुळे बुवा बोलून गेलेले मला. पण बुवांचं पोट केवढं ते वाढलंय म्हणतो. आता माझ्या पोटाशी आणि बाय तोंडाशी काही संबंध आहे का हो सांगा? त्यात वरून माझ्या गावाचं नाव कोट घालू, काय कोट नाही तर काय? काय घालू? कोटच घालतात ना, का बोट घालतात? असं तुम्हाला काय घालायचं घालून घ्या, तुमच्यात तुम्ही घालून घ्या. तोंडात बोट. कळून घेतो बघा. बघा, थोडी हे गाणं सोड आता खोडी लाजणार थोडी, कार आपलंच करतोय खरे. सोड आता खोडी लाजणार थोडी,
आपलंच करतोय खरं पाय घसरून पडला हा खाली चोऱ्या करायला गेले असताना सगळे मुलांना ठरावचा लावलेला आहे हरा काढा खाली घसरून पाय पडलेला म्हणून म्हणतो बघा पाय घसरून पडला हा खाली बार बसला ओटावर पाय घसरून पडला हा खाली ए दादा नो गाडीवरच्या माणसाने प्लीज कृपया खाली उतरा गाडीवरून खाली उतरा गाडीवरून विनंती आहे दादा विनंती आहे तुम्हाला पाय घसरून पडला खाली बार बसला ओटावर त्या दोन पायाच्या खालच्या घोट्या 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 त्या घोट्यावर कोण म्हणतोय पाय बसवून काढला खाली पाय बसला ओटावर पाय बसवून पडला खाली पाय बसला ओटावर शेल्यावर म्हणतो बरोबर काढला याचा अडकला पाय पेंड्याच्या शेल्यावर सुटला हाताने टाकला आधीची पंचायत आगाली अडवरती थोडी आगाली अडवरती थोडी पार पडला अंगावर पार पडला अंगावर पाय घसरून पडला पाय घसरून पाय घसरून पाय घसरून पडला खाली ओटावर पाय घसरून पडला खाली पाय घसरून पडला खाली पाय बसला ओटावर पाय घसरून पडला खाली पाय बसला ओटावर
सुस्वागतम स्वागतम. प्रश्न दे. शक्ती तुऱ्याचा सामना वाटलं की डबल बारीचा विषय आला. विषयामध्ये प्रश्नोत्तर आलं. प्रश्न दिलाय ना, असो तुला प्रश्न मिळालेला आहे. कोण मारतो काय प्रॉब्लेम नाही. एक काय धरून त्याला 72 कोटी तो अश्लील शब्द आहे. हा बुवा शब्दांचे जादूगर आहे. त्याचा जर शब्द तुम्हाला भेटला तर स्पष्टीकरण मला दिलं तर अतिउत्तम. हा त्याला 72 कोटी हा हाईट असा पुरुष एका नवरीला लग्नासाठी मागणी घालायला गेला असता त्या नवरीला ज्या नवरीला मागणी घालायला गेला त्या नवरीचे शारीरिक अवयव किती, त्या नवऱ्याचे किती, नवरीचे किती सांगायचे बुवा. त्याचप्रमाणे त्या नवरा नवरीचे नाव काय. साधा सोपा विषय आहे. प्रश्नाची परत तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. योग्य आणि सुंदर उत्तर द्याल. शब्दांचे जादूगार इथे जादू दाखवणार आहेत. आपण बघणार आहेत. वाजवा. बाबा तुला विनंती आहे माझी, हिंदी गाणी वाजवू नको. तर माझ्या तळपायच्या कशी उडते